वेलकम ऑल द स्टुडंट्स इन दिस व्हिडिओ ऑफ चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. लेट अस सी द फर्स्ट पॉइंट इन दिस व्हिडिओ. रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. पर्यावरण आणि परिसंस्था यांच्यामधला रिलेशनशिप म्हणजे संबंध. लेट अस सी द फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज एन्व्हायरमेंट? एव्हरीथिंग दॅट इज अराउंड अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एन्व्हायरमेंट. सजीवांच्या सभोवताली जे काही आहे त्यालाच एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट? पर्यावरणामध्ये कशाचा समावेश होतो? एन्व्हायरमेंट includes physical, chemical and other natural factors which surround the living organisms. पर्यावरणामध्ये सजीवांच्या भोवती असणारे भौतिक, रासायनिक आणि इतर काही नॅचरल फॅक्टर्स, नैसर्गिक घटक आहेत. याला एकत्रितपणे काय म्हटलं जातं? एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. लेट अस सी दिस पॉईंट. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. Physical, chemical and biological factors affecting the living organisms in any possible way is collectively called as environment. In short, environment is the conditions in surrounding. It includes many biotic, abiotic, natural and artificial factors. There are two main types of environment. One is natural environment and other is artificial environment. Let us see. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. पर्यावरण ही ब्रॉड कन्सेप्ट म्हणजे व्यापक संकल्पना आहे. फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्ट्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एनी पॉसिबल वे. लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती कोणते घटक अफेक्ट परिणाम करतात? फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, भौतिक, रासायनिक आणि जीवशास्त्रीय घटक. एनी पॉसिबल वे, कोणत्याही शक्य तितक्या मार्गाने ते परिणाम करत असतात. इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. यालाच एकत्रितपणे पर्यावरण असं म्हटलं जातं. थोडक्यात एन्व्हायरमेंट इज ए कंडिशन इन सराउंडिंग. पर्यावरण म्हणजे सभोवतालची स्थिती. इट इन्क्लुड्स 4 फॅक्टर्स. फर्स्ट वन इज बायोटिक, सेकंड वन इज अबायोटिक, थर्ड वन इज नॅचरल अँड फोर्थ वन आर्टिफिशियल फॅक्टर्स. या एन्व्हायरमेंटमध्ये हे 4 फॅक्टर्स येतात, घटक येतात. देर आर 2 मेन टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट्स. पर्यावरणाचे देखील 2 मुख्य प्रकार पडतात. वन इज नॅचरल अँड अदर वन इज आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नैसर्गिक पर्यावरण आणि मानवनिर्मित पर्यावरण. नॅचरल एन्व्हायरमेंट, नैसर्गिक पर्यावरणामध्ये कोणाचा समावेश होतो? कन्सिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, living organisms, etc. Continuous interactions occur between biotic and abiotic factors. या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पण आहेत आणि एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर हे अबायोटिक फॅक्टर आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बायोटिक फॅक्टर आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स. अमंग दीज बोथ फॅक्टर्स देअर इज कंटिन्युअस इंटरॅक्शन. यामध्ये सतत आंतरक्रिया होत असतात. देअर इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि यांच्यामध्ये होणाऱ्या ज्या इंटरॅक्शन्स आहेत दे आर व्हेरी इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वाचे आहेत या आंतरक्रिया. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. नॅचरल एन्व्हायरमेंटवरती आर्टिफिशियल एन्व्हायरमेंटचा देखील अफेक्ट होतो. म्हणजे आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट अफेक्ट्स ऑल्सो ऑन द नॅचरल एन्व्हायरमेंट. नैसर्गिक पर्यावरणावरती देखील मानवनिर्मित पर्यावरणाचा परिणाम होत असतो. तो कसा होतो? डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ 2 बेसिक फॅक्टर्स. पर्यावरणामध्ये 2 बेसिक फॅक्टर्स, मूलभूत घटक आहेत. फर्स्ट वन इज बायोटिक फॅक्टर, सेकंड वन इज अबायोटिक फॅक्टर. जैविक घटक, अजैविक घटक. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ
interactions between biotic and abiotic factors of the environment is called as ecology. इकॉलॉजी कशाला म्हटलं जातं? इकॉलॉजी म्हणजे परिस्थितिकी. The science that deals with the study of interactions between biotic and abiotic factors of environment. म्हणजे ज्या शास्त्रामध्ये बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्समध्ये होणारे जे इंटरॅक्शन्स आहेत, आंतरक्रिया आहेत, त्यांचा स्टडी केला जातो, अभ्यास केला जातो, त्या शास्त्राला इकॉलॉजी परिस्थितिकी असं म्हटलं जातं. बेसिक फंक्शनल युनिट यूज्ड टू स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम. आणि या अभ्यास करण्यासाठी जे काही बेसिक फंक्शनल युनिट वापरलं जातं, मूलभूत क्रियात्मक घटक वापरला जातो इकॉलॉजीचा स्टडी करण्यासाठी, त्याला इकोसिस्टीम म्हणजे त्याच्यामध्ये परिसंस्था असं म्हटलं जातं. एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम्स. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम्स इन अर्लियर क्लासेस. अ स्मॉल पॉन्ड इज ॲन इकोसिस्टीम वेर ॲज अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टीम. इन ब्रीफ, biotic and abiotic factors occupying a definite geographical area and their interactions collectively constitute the ecosystem. The environment consists many ecosystems. There are many types of ecosystem present in the environment. पर्यावरणामध्ये असंख्य अशा परिसंस्था आहेत. We have studied some ecosystems. आपण अर्लियर स्टँडर्ड्समध्ये आधील इयत्तेमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. ए पॉन्ड स्मॉल इज ऑल्सो इकोसिस्टीम. अगदी छोटं तळं जर घेतलं तर ती सुद्धा स्मॉल इकोसिस्टीम आहे. हाऊ? पॉन्ड कन्सिस्ट ऑफ वॉटर. इन वॉटर देर आर सम ऑर्गॅनिझम्स ऑल्सो प्रेझेंट. विच ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट इन द स्मॉल पॉन्ड? वॉटर इज प्रेझेंट. फ्रॉग्स आर प्रेझेंट. फिशेस आर प्रेझेंट. Some insects are present, snakes are present, some plants are present also there. That is why small pond is one smallest ecosystem, whereas earth is largest ecosystem. पृथ्वी मोठी इकोसिस्टीम परिसंस्था आहे. Why? Because all the biotic and abiotic factor are present on the earth. That is why Earth is the largest ecosystem. What is meant by ecosystem? Biotic and abiotic factors occupying a definite geographical area and their interactions collectively constitute an ecosystem. आता याच्यामध्ये डेफिनाइट जिओग्राफिकल एरिया म्हणजे ठराविक भौतिक ठराविक जिओग्राफिकल एरिया जे आहे, भौगोलिक क्षेत्र जे आहे, त्या क्षेत्रावरती असणारे जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स विच आर प्रेझेंट देअर अँड देअर इंटरॅक्शन्स, त्यांच्यामध्ये होणाऱ्या आंतरक्रिया कलेक्टिव्हली कॉन्स्टिट्यूट द इकोसिस्टीम. त्यालाच एकत्रितपणे काय म्हणतात? इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था असं म्हणतात या ठिकाणी. Environmental balance is maintained through continuous operation of various natural cycles like water cycle, carbon cycle, gaseous cycle, cycles like nitrogen cycle, oxygen cycle, etc. Environmental balance is also maintained due to the various food chains of ecosystem. Environmental balance पर्यावरणाचा समतोल कशाच्या मार्फत राखला जातो? तर थ्रू द ऑपरेशन ऑफ कंटिन्युअस ऑपरेशन ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल्स. निसर्गामध्ये विविध प्रकारच्या नॅचरल सायकल्स सतत ऑपरेट होत असतात, सतत कार्य करत असतात आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटचा बॅलन्स राखला जातो. कोणत्या सायकल्स आहेत? तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहेत. वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅसियस सायकल्स. व्हॉट इज द फंक्शन ऑफ वॉटर सायकल? वॉटर सायकल फंक्शन्स in rainy season. It rains in rainy season. What is the carbon cycle? It functions like dead bodies gets decomposed due to the carbon cycle. Here environmental balance is also maintained through food chains of ecosystem. परिसंस्थेमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या फूड चेन्स, अन्न साखळ्या आहेत,
त्यासुद्धा काय करतात, एन्व्हायरमेंटल बॅलन्स मेंटेन करण्याचं काम करतात. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. हेन्स इट इज basic responsibility of human being to preserve the nature without disturbing its balance. It is said that we have got this earth planet on lease from our future generations and not as an ancestral property from our ancestors. Hence we should not forget to conserve it for ourselves and for future generations. Here ह्युमन एक्झिस्टन्स, मानवाचं अस्तित्व, इम्पॉसिबल, अशक्य होतं विदाउट एक्झिस्टन्स ऑफ नेचर. निसर्ग नसता तर माणूस अस्तित्वातच आला नसता. हेन्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रिझर्व द नेचर. व्हॉट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी? टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग द इट्स बॅलन्स. आपली जबाबदारी काय आहे की विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स, नॅचरचा बॅलन्स, समतोल कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब न ढासळू देता त्याचं प्रिझर्वेशन, संवर्धन आपल्याला करायचं आहे. वी गॉट धिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन. पृथ्वी हा ग्रह आपल्याला फ्युचर जनरेशनकडून म्हणजे भावी पिढ्यांकडून लीजवरती म्हणजे उसना मिळालेला आहे. उसनं घेणं तुम्हाला माहिती आहे. उसनं घेणं म्हणजे उसनं घेतलं की ते द्यावं लागतं आपल्याला परत. नॉट ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी फ्रॉम आवर ॲन्सेस्टर्स. ही पृथ्वी आपल्याला लीजवरती उसनीच मिळालेली आहे. ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी फ्रॉम ॲन्सेस्टर्स नाही. ही पूर्वजांकडून मिळालेली प्रॉपर्टी आपल्याला नाही. जशी ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी आपली कोणती असते? घरामध्ये जमीन आहे, पैसे असतील, दागदागिने असतील, शेती असेल, घर असेल, हे सगळं आपल्याला ॲन्सेस्टरकडून, आपल्या पूर्वजांकडून पुढच्या पिढीपर्यंत काय केलं जातं, ते पुढच्या पिढीला मिळत जातं. तशा पद्धतीनं पृथ्वी ग्रह आपल्याला मिळालेला नाही. हेन्स वी शुड नॉट फॉरगेट टू कॉन्झर्व इट. त्यामुळं तिचं संवर्धन करणं आपल्याला विसरायचं नाही. आपल्यासाठी देखील आणि फ्युचर जनरेशन आपल्यासाठी जर आपण प्रयत्न सध्या केला, ही अर्थ कॉन्झर्व केली, पृथ्वीचं संवर्धन केलं, तर आपोआपच फ्युचर जनरेशनचं लाईफ जे आहे इट बिकम्स व्हेरी इझी टू लिव्ह. तरच भविष्यकाळातील ज्या पिढ्या पुढच्या येणाऱ्या आपल्याच पिढ्या आहेत त्या लोकांच्या नाहीत, आपल्या फ्युचर जनरेशन ज्या येणाऱ्या आहेत फोर्थकमिंग, त्यांना आज ही पृथ्वी जर कॉन्झर्व आपण व्यवस्थित पद्धतीनं केली तर फ्युचर जनरेशन सेफमध्ये राहील, सुरक्षित राहील. या पद्धतीनं लेट अस स्टार्ट हिअर न्यू पॉईंट. एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन, पर्यावरणाचं संवर्धन. विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट? हाऊ? बोथ द नॅचरल अँड मॅनमेड फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट. How? Some natural factors means some disasters occurs on the earth, some sudden changes occur in the weather. पर्यावरणावरती अचानक काय होत असतात, पर्यावरणामध्ये बदल होत असतो, हवामानामध्ये बदल होत असतो, नैसर्गिक आपत्ती येत असतात. These are man-made factors. Natural factors, which are natural factors? हे नॅचरल फॅक्टर्स हे नॅचरल फॅक्टर्स झाले. आता मॅनमेड फॅक्टर्स कोणते आहेत? तर मॅनमेड फॅक्टर्समध्ये अनेक येतात. इंडस्ट्रियलायझेशन, पोल्युशन, अर्बनायझेशन, हंटिंग, पोचिंग ऑफ वाईल्ड ॲनिमल्स, कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स, रोड्स, ब्रिजेस कॉज डॅमेज द एन्व्हायरमेंट. याच्यामध्ये आपण अनेक प्रकारच्या आपल्या हातून मानवनिर्मित कृती होतात. यापुढं आपण बघणार आहे. थोडक्यात आपण इथं बघितलेलं आहे. सेकंड क्वेश्चन, व्हॉट विल हॅपन इफ नंबर ऑफ कंझ्युमर्स इन एन्व्हायरमेंट गोन ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली. निसर्गामध्ये असणारे कंझ्युमर, भक्षक जे आहेत, इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली, हळूहळू त्यांची संख्या जर इन्क्रीज होत गेली तर व्हॉट विल बी दी इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट. कशावर परिणाम त्याचा होईल? तर साहजिकच इफ द नंबर ऑफ कंझ्युमर्स
increase gradually, it will create the scarcity of prey organisms. Then due to lack of prey, the number of consumers will also decline. म्हणजे कंझ्युमरची संख्या जर वाढली तर स्कॅर्सिटी ऑफ प्रे भक्ष्याची कमतरता निर्माण होईल. ड्यू टू लॅक ऑफ प्रे कमतरतेमुळं कंझ्युमर्स विल ऑल्सो डिक्लाइन भक्षकांची संख्या देखील कमी होईल. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ इंडस्ट्री एस्टॅब्लिश्ड ऑन द रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टीम. आता एखाद्या रिव्हर एक इकोसिस्टीम आहे, परिसंस्था आहे, त्याच्यावरती त्याच्या काठावरती आपण काय केलं, समजा इंडस्ट्री एस्टॅब्लिश केली, उद्योगधंदा उभा केला, तर काय इफेक्ट होईल, काय परिणाम होईल. देअर इज थ्रेट टू ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. जलीय परिसंस्थेला पहिल्यांदा त्या नदीमध्ये असलेल्या धोका निर्माण होईल. देअर इज थ्रेट टू द ॲक्वॅटिक इकोसिस्टीम बिकॉज ऑफ हॅझार्डस chemicals can be released into the river. It causes water pollution. Due to this, health of people which are living there also affected due to this. Also food chains and food web in the river may be terminated due to such pollution. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी जर इंडस्ट्री एस्टॅब्लिश केली रिव्हर इकोसिस्टीमवरती, तर त्या ठिकाणी त्या नदीमध्ये असणारी जी परिसंस्था आहे त्याच्यातील सर्व सजीवांवरती त्याचा परिणाम होईल आणि नदीमधलं पाणी जे आहे ते काय होईल, पोल्युटेड होईल. त्याचबरोबर त्या ठिकाणी राहणारे जे ह्युमन बिईंग आहे, लोकवस्ती त्या ठिकाणी आहे नदीकाठेवर असताना, त्यांची देखील आरोग्य धोक्यात येईल. वेन सम नॅचरल फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड सम आर्टिफिशियल पोल्युटेड फॅक्टर्स हार्म द एन्व्हायरमेंट, इट क्रिएट्स balance between various factors of environment and ultimately affects the existence of biotic factors. आता याच्यामध्ये नेमकं काय होतं, तर या ठिकाणी when some natural factors of environment and some artificial polluted factors harm the environment, पर्यावरणामध्ये काय असणारे काही नैसर्गिक घटक, काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोचवतात, हार्म पोचवतात, इट क्रिएट इम्बॅलन्स बिटवीन, त्याच्यामुळं असमतोल निर्माण होतो बिटवीन द फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. पर्यावरणामधल्या अनेक घटकांवरती त्या घटकामध्ये इम्बॅलन्स असमतोल निर्माण होतो. अल्टिमेटली अफेक्ट्स द एक्झिस्टन्स ऑफ बायोटिक फॅक्टर्स, आणि याचा परिणाम प्रामुख्यानं जैविक घटकांवरती होतो. लेट अस सी one sentence is given here that of Mahatma Gandhi, Rashtrapita Mahatma Gandhi. At that time Mahatma Gandhi said that the earth is sufficient to satisfy everyone's need but not the greed. Earth planet is sufficient to satisfy everyone's need. प्रत्येकाची गरज सॅटिस्फाय करणं, भागवण्यासाठी पृथ्वी एबल आहे, तिला शक्य आहे. बट नॉट द ग्रीड, आपली हाव जर असेल तर मात्र पृथ्वी आपली हाव ती भागवू शकत नाही या ठिकाणी. लेट अस सी हिअर फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, पर्यावरणावरती परिणाम करणारे घटक. देर आर टू मेन फॅक्टर्स दॅट आर अफेक्टिंग द एन्व्हायरमेंट, नॅचरल फॅक्टर्स, मॅनमेड फॅक्टर्स. नॅचरल्स मीन्स व्हॉट, मॅनमेड मीन्स व्हॉट, यू ऑलरेडी नो. नॅचरल फॅक्टर वन इज गिवन हिअर, earthquakes. Man-made factor one is given here, deforestation. Some other factors like earthquakes and deforestations will also known to you, that are natural factor is earthquake. Some other factors are given here, flood, cloud bursting, forest fires, volcanic eruption, drought, etc. पूर, ढगफुटी, जंगल वनवा, volcanic eruption means ज्वालामुखीचा उद्रेक, ड्रॉट अवर्षण किंवा दुष्काळ, etc. Like deforestation, other factors related that are man-made factors. Terrorism, pollution, urbanization, construction,
industrialization. These are man-made factors. Terrorism, दहशतवाद. Pollution means what? You know already. Urbanization, शहरीकरण. Construction, बांधकामं केली जातात विविध प्रकारची. इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरण केलं जातं. लेट अस हिअर वी हॅव कम्प्लिटेड धिस पॉईंट. नाव प्लीज सबस्क्राईब, लाईक अँड शेअर this video. Thanks for watching this video.